28 जानेवारी 18 जानेवारी 2025 रोजी जवाहर नवोदय पात्रता परीक्षा झालेली आहे. त्या पात्रता परीक्षेचा एक उत्तरसूची आपण काढलेली आहे. ती आपल्याला मी पाठवत आहे. आता प्रत्येक मुलाचे प्रत्येक इयत्तेचे सेट वेगळे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाचा प्रश्न खालीवरी असेल, परंतु प्रश्न मला वाटते तेच असणार आहेत. प्रश्न तेच असणार आहेत, फक्त सेट असल्यामुळे तो खालीवरी येऊ शकतो. आलं लक्षात? तर सर्वांनी काय करायचंय, आपापल्या उत्तराचे चेक करून घ्या. चला. तर सर्वात अगोदरचा प्रश्न आहे. आता मी आता डिस्क्रिप्शन किंवा देत बसणार नाही. तुम्हाला काय करणार आहे, मी डायरेक्ट आन्सर सांगणार आहे. तर आता आकृत्याचा जो भाग बघितला, तर त्या आकृतीच्या भागामध्ये हा जो प्रश्न आहे बाणाचा, त्याचा आन्सर क्रमांक ए आहे. 2 नंबरचा प्रश्न त्याचा आन्सर क्रमांक सी. 3 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर क्रमांक समोरासमोरच आकृती आहेत. आपल्याला वेगळी आकृती शोधायची आहे. या ठिकाणी वेगळी आकृती हो काही बाकीचे समोरासमोर आहेत. या ठिकाणी हे चिटकून आहेत गोल, म्हणून आन्सर क्रमांक बी. त्याच्यानंतर आणखीन पुढे या ठिकाणी सर्व आकृत्याला कुठेही छेदलेलं नाहीये, पण या ठिकाणी छेदलेलं आहे म्हणून याचा आन्सर सी आहे. त्याच्यानंतर आता पुढचं पेज घेऊया आपण. पुढचं पेज चला. या पेज मध्ये पहा, या ठिकाणी आपल्याला सारखी आकृती शोधायची. एकदम सारखी आकृती बी क्रमांकाची आहे. 6व्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बी आहे. सारखी आकृती बी आहे, थोडा बदल आहे. त्याच्यानंतर पुढचा 7वा प्रश्न जो आहे या प्रश्नपत्रिकेचा, हा सेट क्रमांक हा सी आहे. तुमचा कोणता आहे तो पहा आणि तो प्रश्न सापडा आणि त्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता. आकृत्याचे भाग खूप सोपे आलेले आहेत. 7वा प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधला डी आहे, त्याचा आन्सर डी आहे. सारखी आकृती शोधायची, काही विशेष नाही याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आहे 8व्या प्रश्नाचं उत्तर बी आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा 9वा प्रश्न या आकृतीतला पाहू शकतात. 9व्या प्रश्नाचं उत्तर डी आहे. 9व्या प्रश्नाचं उत्तर डी आहे. 10वा प्रश्न क्रमांक 10 याचा आन्सर आहे डी. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10चा सुद्धा आन्सर डी आहे. याचा सुद्धा आन्सर डी आहे. पुढं प्रश्न क्रमांक 11 याचा आन्सर सुद्धा डीच आहे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तो आन्सर कुठे आहे ते तुम्ही पाहू शकतात. तो प्रश्न कुठे पाहू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 याचा सुद्धा आन्सर काय आहे, बी आहे. याचा आन्सर बी आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहू शकतात. 13 मध्ये आता काय सांगितलेलं या ठिकाणी, म्हणजे क्रमानुसार मांडणी, बदल कसा होत गेलाय तो बघायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी 3 रेषा होत्या, नंतर 2 झाल्या मध्ये, नंतर 1 झाली. आता न रेषा असणाऱ्या आकृत्या शोधायच्या. त्यातली सी आणि डी आहे, परंतु त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला गोल आहे. दोन्ही ठिकाणी आहे, परंतु उजव्या बाजूला बदललं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलंय बघा. असं झालंय, नंतर वरी झालंय, नंतर आता असं पाहिजे. म्हणजे आन्सर क्रमांक डी चुकीचा, आन्सर सी बरोबर आहे. त्याच्यानंतर 14 क्रमांकाचा प्रश्न पाहू शकतात. 14 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकतात, हे भागिलेचं चिन्ह, टक्केचं चिन्ह या ठिकाणी आलंय आणि नंतर इथं गेलंय. आता याचा नंबर कुठे आहे, या ठिकाणी आलं पाहिजे. टक्केचं चिन्ह या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही. म्हणजे सी आणि डी पैकी एक उत्तर असलं पाहिजे आपलं. आता आणखीन बाकीचे चिन्ह बघा. टक्केच्या नंतर चिटकून काय होतं, टक्केच्या नंतर वजा होतं. या ठिकाणी बी टक्केच्या नंतर वजा होतं, टक्केच्या नंतर वजा होतं. या ठिकाणी टक्केच्या नंतर वजा आहे का, नाही. या ठिकाणी टक्केच्या नंतर वजा आहे, बाकीचं पाहायची गरज नाही. आन्सर सी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू शकतात तुम्ही. पुढचा प्रश्न 15व्या प्रश्नामध्ये बघा, या अँगल मध्ये आहे सगळं. एकच बघा, याच्या ठिकाणी स्टार आहे, ती म्हणजे चांदणी जी आहे ती खालच्या बाजूला आली डायरेक्ट, नंतर मधल्या बाजूला गेली. म्हणजे स्टार इथून इथं आली, इथून इथं गेली. आता त्याचा नंबर शक्यतो कुठं पाहिजे, इथं पाहिजे, पण ते आपल्याला सगळं चेक केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही.
तिथूनच का आली खाली. बघा या ठिकाणी आपण या चिन्हापासून सुरू करू. हे चिन्ह या ठिकाणी गेले बघा. इथून परत इथं गेले आणि इथून पुन्हा आता कुठं पाहिजे? इथं पाहिजे. म्हणजे इथं चिन्ह असणारी आकृती कोणती? ही आकृती नाही, ही आकृती नाही. पण ही पण आकृती नाही, ही आकृती बरोबर आहे. आन्सर क्रमांक डी एकदम बरोबर आहे. 16 नंबर. 16 नंबरमध्ये पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारची एक आकृती दिलेली. त्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे? त्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला ब्लॉक केलेले आणि नंतर कट केलेले. तर आता यापैकी आपण एक दुसरी गोष्ट आपण अनुभवू शकतो. या ठिकाणी रेषा किती पहा 1, 2, 3 हे पूर्ण रेषा धरा आणि ही एक 4. 5 आहेत. 5च्या किती झाल्या? 4 झाल्या. 4च्या किती झाल्या? 3 झाल्या. 3च्या आता फक्त 2 रेषा पाहिजेत. तर 2 रेषा फक्त बी मध्ये आहेत. 2 रेषा फक्त बी मध्ये आहेत. बाकीचं काही या ठिकाणी लॉजिक वापरलेलं नाहीये. पुढचा प्रश्न. पुढचा 17 नंबरचा प्रश्न आहे. 17 नंबरच्याच पाहू शकतात. 17 नंबरच्याच काही विशेष नाही. हा सगळ्यात कडेला आहे. हा मध्ये घातलाय नंतर त्याच्या आतमध्ये हा घातलाय. बघा तसंच हा वर्तुळ सगळ्यात बाजूला त्याच टाईपमध्ये बी आन्सर याचं बरोबर आहे. याचं सुद्धा सी आन्सर बरोबर आहे. याचं काय केलेलं आहे सांगू का तुम्हाला डिटेलमध्ये थोडंसं पाहायचं असलं तर सांगतो. चला याचं काय केलेलं आहे हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी आणलेला आहे. हा इथं दिसतोय बरोबर आहे. तर तसंच हा भाग इथं घ्यायचा आहे. हा भाग इथं घ्यायचा आहे. हा भाग इथं घ्यायचा आहे. अशा प्रकारे सिस्टमॅटिक अरेंजमेंट बदललेली आहे. ती आन्सर सी मध्ये आहे. परत या ठिकाणी 2 रेषा होत्या. वरती तोंड झालं आणि वर्तुळ हे मोकळं केलं. तसंच आता ह्या 2 रेषा आहेत. ह्याचं तोंड खालच्या बाजूला फिरवावं लागेल. कोणत्या डायरेक्शन मध्ये फिरवलंय त्या डायरेक्शन मध्ये खाली फिरवावं लागेल. आन्सर क्रमांक बी एकदम बरोबर आहे. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आता उलटा आलेला आहे. थोडंसं ह्याला क्रॉप करावं लागेल का? ठीक आहे. त्याला आपण काढू शकतो बाजूला पण थोडा वेळ जाईल. चला स्विच करून घेऊ त्याला. मधलं पहा बाहेर साईडचं पाहू नका नाही तर आकृतीला मला उचलून घ्यावं लागेल परत. चला चला 1 मिनिट. प्रश्न दिसला पाहिजे. प्रश्न आणि आकृती. चला या ठिकाणी काय आहे याला आपल्याला गोल हा पूर्ण करायचा आहे. त्याच्यासाठी बरोबर आकृती बसणारी कोणती आहे? आन्सर क्रमांक सी आहे. पुढं त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला चौरस तयार करायचा आहे. चौरस बरोबर तयार करायचा आहे. असा ते तयार करण्यासाठी आकृती कोणती बसती? तर ए क्रमांकाची बसती. हा त्रिकोण तयार करायचा आहे. त्रिकोण तयार करण्यासाठी आपल्याला बी क्रमांकाची सी क्रमांकाची आकृती एकदम व्यवस्थित सूट होते. त्या ठिकाणी ती चॉईस केलेली पाहिजे. या ठिकाणी हा चौरस पूर्ण करायचा आहे. त्याच्यासाठी तुमची ही नाही बसत. आकृती क्रमांक डी एकदम व्यवस्थित सूट होते. चला पुढचं पेज. 25 क्रमांकाचा प्रश्न घ्या. याच्या संदर्भात तुम्हाला जे काही आणखीन तुम्हाला शंका असतील त्याच्या संदर्भात आपण रात्रीच्याला लाईव्ह सेशन घेणार आहोत. जो प्रश्न तुम्हाला अडचण येत असेल, ज्या प्रश्नाची तुम्हाला अडचण येत असेल त्या प्रश्नाची तुम्हाला अडचण सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की तुम्हाला जी प्रश्न म्हणजे संध्याकाळी जी अडचण आहे प्रश्नाची ती तुम्ही विचारू शकतात किंवा 98 या नंबरला कॉल करा किंवा त्याला फोटो काढून टाका. तुम्हाला बरोबर 8 वाजता तुम्हाला 8 वाजता नाही 7:45 ला तुम्हाला या प्रश्नांची उत्तर सांगितली जातील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन येईल किंवा चॅनलच्या लिंकवर जाऊन बसा. म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक केलं की ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल किंवा चॅनलवर क्लिक केलं जरी 7:45 ला चॅनलवर क्लिक केलं ते तुम्हाला हे चालू असेल तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी आरशातील प्रतिमा ओळखायची. त्याचा आन्सर क्रमांक सी आहे. यात काही अडचण असेल तर मला नंतर तुम्ही कट करून आकृती पाठवू शकता. 26 क्रमांकाचा आन्सर डी आहे. हे 27 क्रमांकाचा आन्सर सी आहे. फक्त आरशातली प्रतिमा उजव्याचं डावं आणि डाव्याचं उजवं करायचं होतं. 28 क्रमांकाच्या आकृतीचं आन्सर आहे ए. चला पुढची आकृती घेऊया. चला यानंतर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी घडी घाला आणि कापा आणि उलघडा या प्रकारचा प्रश्न आहे. ते
29 नंबर त्याचा आन्सर सी आहे. एका ठिकाणी कट केलेले आहे. कसं येतं काय येतं ते तुम्हाला संपूर्ण मी आपण आपल्या चॅनलवर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, तुम्ही व्हिडिओ पॉज वगैरे करून तुमचा प्रश्न ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चेक करा. अँड सेट सी आहे, हा सेट सी आहे. तुमची आकृती मागे पुढे असू शकते. व्हिडिओ पॉज करून तुम्ही चेक करू शकता. चला याच्यानंतर 30 नंबर आहे या प्रश्नपत्रिकेतील, त्याचा आन्सर सी आहे, ए आहे त्याचा आन्सर. त्याच्यानंतर 31 क्रमांकाचा प्रश्न, त्याचा आन्सर डी आहे. काही विशेष नाही, असं चेक केलेलं आहे अगोदरच कोणतरी ज्याची प्रश्नपत्रिका आहे त्याची त्यांनी. चला गणित पुढं आहेत बऱ्यापैकी, काही हार्ड गणित आहे ते पण आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या आकृत्या क्लिअर करून घ्या. 32 क्रमांकाचा प्रश्न ही आकृती आहे. ही जी आकृती आहे ती तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चेक करा. त्याचा आन्सर बी आहे. त्याचा आन्सर बी आहे. पुढचा प्रश्न घेऊ शकतात. 33 क्रमांकाच्या प्रश्नाचा आन्सर सी आहे. 34 ही जी आकृती दिसेल तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचा आन्सर बी आहे. या आकृतीचा आन्सर डी आहे. त्याच्यानंतर 36 क्रमांक ही जी आकृती आहे त्याचं आन्सर ए आहे. त्याचं आन्सर ए आहे. चला याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. तुम्ही पॉज करायचा व्हिडिओ, मुलांनो तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि तुमचा प्रश्न सापडायचा. अशा प्रकारे तुमची आन्सर शीट तुम्ही आजच काढायची आणि आजच तुम्हाला किती मार्क पडले हे कळणार आहे. ही आकृती आपल्याला शोधायची, ते ए मध्ये आहे. ती आकृती कशामध्ये आहे? ए मध्ये. आणि 38 क्रमांकाची जी आकृती ती आकृती आहे सी मध्ये. सी पर्यायामध्ये ती आकृती सापडेल. ही आकृती खूप सोपी, ही सी मध्ये आहे. 39 क्रमांकाची आकृती, आणि ही जी आकृती आहे ती आकृती आहे सी मध्येच. चला पुढचे प्रश्न. आता गणित आलेला आहे, सगळ्यांचा आवडता विषय गणित आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं भाजक 51 आहे, म्हणजे भाजक 51 इथं आहे. इथला आपल्याला उत्तर काढायचंय. भागाकार करून बाकी 27 येते आणि भागाकार 16 येतोय. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं होतं, या 51 ला 16 ने गुणायचंय. 51 गुणिले 16 करायचंय आणि आलेल्या उत्तरामध्ये किती मिसळायचंय, ही 27 जी बाकी राहिली ती 27 बाकी मिसळायची. उत्तर येऊन जाईल आन्सर क्रमांक ए. चला पुढचा प्रश्न घेऊया. या ठिकाणी नेहमी मूळ अवयवामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की शिकवताना सांगितलेलं होतं की या ठिकाणी ज्यावेळेस बी मूळ अवयव असतात त्या मूळ अवयवामध्ये नेहमी 1 हा असतोच. आपल्याला 2 गुणिले 1 लिहितो आपण, परंतु उत्तर 2च येतं, म्हणून ह्या 1 ला आपण टाळतो, लिहित नाहीत. म्हणजे कोणत्याही मूळ अवयवामध्ये 1 असतोच, म्हणून त्याचा आन्सर 1 आहे. याची बेरीज करून घ्या, व्यवस्थित बेरीज करून घ्या. पॉईंट खाली पॉईंट लिहा, म्हणजे असं 1.1 लिहिला तर पुन्हा 1.01 अशा प्रकारे लिहा. हे 111 लिहिताना आता मधले मी लिहित नाही, 111 असं डाव्या बाजूला लिहायचं, इकडे वरती 00 नंतर देऊन टाकायचे. अशा प्रकारे बेरीज करून घ्या. तुम्ही व्यवस्थित बेरीज करा कागदावर. हा सोपा प्रश्न आहे, याचा आन्सर क्रमांक सी आहे. त्याच्यानंतर 44 क्रमांकाचा प्रश्न आहे. याच्यापासून तर खूप सोपा प्रश्न आलाय. हा प्रॅक्टिस मध्ये झालेला आहे आणि हा रिपीट झालेला प्रश्न आहे. आपल्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये तो रिपीट झालेला प्रश्न आहे. मोठ्यात मोठी संख्या 7, 4, 2, 0 अशी तयार करायची आणि पुन्हा जी मोठी तयार करायची शून्यापासून नाही तयार करायची. आधी 2 लिहायचं, नाही तर 4 अंकी संख्या तयार होणार नाही. या ठिकाणी बोललोय सर्व अंक वापरायचे, म्हणून 2च्या नंतर लिहावं लागून 0, 4 आणि 7 असं लिहा. वजाबाकी करून घ्या. सी आन्सर येऊन जाईल. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 90चे मूळ अवयव विचारले. 90चे मूळ अवयव विचारलेला आहे. या ठिकाणी पहा तुम्ही, मूळ अवयव हा नाही, त्यामुळे चालणार नाही. हा पण मूळ अवयव चालणार नाही. या ठिकाणी 6 हा मूळ अवयव नाही, त्यामुळे ते चालणार नाही. या ठिकाणी 15 हा मूळ अवयव नाहीये, त्यामुळे ते चालणार नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 हा अवयव आहे. 3चा वर्ग लिहिलाय, त्याच्यामुळे तुम्हाला जमलिंग होऊ शकते, परंतु 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3. 3चा वर्ग म्हणजे काय, 3 गुणिले 3 आणि पुढचे 5, म्हणजे हे सर्व मूळ अवयव आहेत. त्यामुळे आन्सर क्रमांक सी एकदम बरोबर आहे. आता या ठिकाणचा हा प्रश्न मी सांगितलेला होता वारंवार, हा प्रश्न येणारच होता आणि आलाच आहे तो प्रश्न. असे आपले भरपूर प्रश्न आलेले आहेत. पॉईंटचं हे पण आलेलं आहे आणि मूळ अवयव संदर्भात आलेला आहे, परंतु हा पॉईंटचा येणार होता, याची प्रॅक्टिस झालेली होती. बघा, आपण पहिलं गणित जसं तसं लिहून घ्यायचंय. छेदाला 1.25 बरोबर 75 45.6 हे जसंचे तसं लिहून घ्यायचे. जसंचे तसं लिहून घेतल्याच्या नंतर तुम्हाला माहितीये उत्तर कशाचं काढायचं, याचं म्हणजे 12.5 पाहिजे. इथला पॉईंट आपल्याला कुठे घ्यायचा, इथं घ्यायचा आहे. म्हणजे इथला पॉईंट कुठे जाणार, पुढे जाणार, म्हणजे 1 0
वाढणार आहे. या ठिकाणी 1 0 वाढला, त्यावेळेस इथं 12.5 झालं, छेदाचं झालंय. आता क्लिअर. अंशाला आपल्याला काय करायचे 9.432 लिहायचे. मग इथं पॉईंट आहे आता याचा, मग ह्या 9च्या पुढे आणायचा आहे, म्हणजे तो 4 स्थळ मागं घ्यायचा आहे. म्हणजे आता छेदाचा तर घेता येणार नाही, कारण की आपल्याला छेदाला काय पाहिजे 12.5 पाहिजे, म्हणून छेदाचा घेता येत नाही, म्हणून आपण उत्तरातला घेत असतो. उत्तरातला इथं घ्यायचा पॉईंट. याचा आन्सर क्रमांक बी आहे. याचा आन्सर क्रमांक बी आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकतात. पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकतात ह्याची काय करायचंय. 9 वाजता कोणतरी निघलं, निघा नका. त्याच्यानंतर काय झाले 10 मिनिटं चलत गेलं. चला 10 मिनिटं परत 1 तास आणि 5 मिनिटे बसमधून गेला. 1 तास आणि 5 मिनिटे बसमध्ये चालला बिचारा. त्यानंतर शेवटी 15 मिनिटे चालत काकाच्या घरी गेला. 15 मिनिटं इथं घेतले. चला ठीक आहे. आणि तो त्याच्या काकाच्या घरी 3 तास आणि 20 मिनिटे थांबला. इतका तो वेळ त्याने स्पेंड केलाय. इतका वेळ त्यांनी स्पेंड केलाय. तो वेळ तुम्ही काढू शकता. आता याची बेरीज करून घ्या. 5 आणि 5 10 शून्याचा हातचा आला 1 1 आणि 1 2 आणि 1 3 4 5 5 अशी शून्याचा ही तिला 4 तास आणि 50 मिनिटं झाली. तो निघला होता किती 9 वाजता. हा वेळ कोणता आहे 3 तास कुठं स्पेंड केलेत काकाच्या घरी. काकाच्या घरून निघतानाचा वेळ काढायला लागलो आपण, बरोबर आहे का नाही. मग 9 वाजता घरी होता. त्याच्यानंतर 4 तास गेले. 4 तास आणि 50 मिनिटं म्हणजे 9 3 12 असता तर मी 13 झाला. 13 म्हणजे 13 म्हणजे किती 1 वाजले. 13 म्हणजे 1 असतं. 1 वाजून 50 मिनिटं. त्या वेळेला तो कुठून निघला काकाच्या घरून निघला. काकाच्या घरून निघला. परंतु काकाच्या घरून तो 1 वाजून 50 मिनिटांनी निघलाय. परंतु काकाच्या घरी स्वतःच्या घरी किती वाजता पोहोचलाय 3 वाजून 20 मिनिटांनी. म्हणून आता हे 1 वाजून 50 मिनिटं त्यातून वजा करा. शून्यातून 0 गेलं, खाली राहिलं 0. ज्यावेळेस आपण आता 2तून 5 जात नाही त्यावेळेस इकडला पूर्ण 1 तास घेतो. म्हणजे इथले 2 राहिले आणि इथला 1 तास पूर्ण घेतला म्हणजे इथं 80 झाले. 20 मध्ये 60 मिसळायचे मिनिट मिसळायचे. 8तून 5 गेले खाली राहिले. 8तून 5 गेले खाली राहिले 3. पॉईंटला पॉईंट. 1तून 2 गेला. 2तून 1 गेला खाली राहिला 1. म्हणजे 1 तास आणि 30 मिनिटं त्याला काकाच्या घरापासून स्वतःच्या घरी यायला 1 तास 30 मिनिटं गेलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतात पुढचं पेज. तुमचा प्रश्न सापडायचा तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेत कुठे येते पॉज करून सापडायचा. हो चालू करा. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात 30 ml च्या 17 बाटल्या. 300 ml च्या 17 बाटल्यात. म्हणजे 300 ml गुणिले 17 करायचंय. त्याचं जे उत्तर येईल ते ml मध्ये येणार आहे, मिली मध्ये येणार आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे 130 ml च्या करू का 17 0 0 17 0 0 17 17 17 1 17 17 34 17 51 हे ml मध्ये आलंय. ml चं आपल्याला लिटर मध्ये करायचंय म्हणजे 5 लिटर आणि 100 ml आलं. 130 ml च्या 30 बाटल्या. 130 ml च्या 30 बाटल्या म्हणजे याचा गुणाकार करून घ्या 2 0 23 39 म्हणजे एवढं आलं. पण हे ml मध्ये म्हणल्याच्या नंतर लिटर मध्ये करायचं म्हणजे पॉईंट इथं घ्यावा लागेल. मग या दोन्हीची बेरीज करा. 5.100 मध्ये 3.900 मिसळा. याचं उत्तर किती 0 0 इथं 0 येईल, हातचा 1 येईल, 4 आणि 5 9 म्हणजे 9 लिटर याचं उत्तर येते. आन्सर क्रमांक बी याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू शकतात. या ठिकाणी याचे सोपे रूप द्यायचे. सोपे रूप खूप सोपे. सोपे रूप द्यायचं खूप सोपं. याला आपल्याला छेदाला 400 400 दिसतंय. 400 400 आणि 400. चला आपण छेदाला 400 करायचा प्रयत्न करायचा आहे. छेदाला आपल्याला काय करायचंय 400 बनवायचे. मग छेदाला 400 बनवायचे म्हणल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल याला 4 ने तर गुणावं लागेल अगोदर आणि खाली 400 नेच गुणावं लागेल. याचा छेद आपल्याला दिसतो का 0.0925. आपल्या छेदाला काय काहीच नाही दिसत नाही काहीच. म्हणून ह्याला 400 ने गुणा. त्यावेळेस छेदाला 400 होईल आणि याला 400 ने गुणलं की याला बी 400 ने गुणायचंय. म्हणजे अंशाला काही नाही हे पाहायचंय आपल्याला फक्त. आता हे 2 शून्य आहेत. आपण ते 2 शून्य जसे तसे लिहू आणि फक्त 4 ने गुणू. 4 पंचे 20 20 शून्याचा हातचे आले 2 4 2 8 8 आणि 2 9 10 10 शून्याचा हातचा आला 1 4 9 36 36 आणि 1 37 37 7चा हातचे आले 3 4 0 0 आणि 3 3 4 0 0 आणि 4 2 8. आता या ठिकाणी डाव्या छेदाला 400 आहे. डाव्या बाजूला किती स्थळानंतर द्यायचंय किती स्थळानंतर पॉईंट द्यायचं हे पहा. इथून बघा 1 2 3 4 स्थळानंतर म्हणजे 1 2 3 4 स्थळानंतर म्हणजे उत्तर किती आलं 8037/400.
हे आन्सर क्रमांक त्याचं सी एकदम बरोबर आहे, काही अडचण नाही. या प्रश्नामध्ये सगळ्यांची मिस्टेक झालेली आहे. बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकलेला आहे, तुमच्या एकट्याचा चुकलेला नाहीये. कारण की ह्याने जवाहर नवोदयने हा एक नवीन प्रश्न आलेला आहे. हो आता पण असा कधीच आलेला नव्हता. कोणता आलेला आहे? याच्या ठिकाणी सगळ्यांनी काय केलं असेल, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं असेल. आधी 5तून 4 घातले असताना तुम्ही, बरोबर आहे, 5तून 4 घातले असते, त्याचं उत्तर तुमचं 1 आलं असेल, आणि 1तून 1 वजा केला तुम्ही, नंतर याचं उत्तर 0 आलं. पुन्हा 16तून 0 वजा केला तुम्ही, 16 राहिलं, 18तून 16 वजा केले, 2 आलं, आणि 8तून 2 वजा केले, 6 आलं पाहिजे होतं. पर्याय क्रमांक नाही. मग पर्याय क्रमांक नाही ते का झालं तर या ठिकाणी तुम्ही नीट निरीक्षण करा. या ठिकाणी बार आहे, हा जो बार आहे, हा बार, याचा अर्थ हे कॅल्क्युलेशन अगोदर करायचे असं, म्हणजे थोडक्यात कंस असल्यासारखं आहे ते, थोडक्यात ते कंस असल्यासारखं आहे. मग तुम्हाला 4तून 1 वजा करायचे अगोदर. चला सोडून दाखवतो. या ठिकाणी हे अगोदर सोडायचे, 4 वजा 1 हे अगोदर सोडवायचे, त्याला चिन्हाचा विचार नाही करायचा. याचं उत्तर येतं 3 येतं, आणि हे वजाचं चिन्ह नंतर आहे. या ठिकाणी घेतो मी तुम्हाला, ते मला आता या वेळेला घाई गडबडी ओढता येणार. चला इथंच करून दाखवतो. या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करा. याचं उत्तर 3 येतं. 5तून 3 गेले, खाली राहिले 2 येतं. हे 2 16तून वजा करा, किती उत्तर येणार आहे? 16तून 2 वजा केले, खाली राहिले 14. इथं 14 उत्तर येणार आहे. 18तून 14 गेले, खाली किती राहणार आहे? 4 राहणार आहे. 8तून 4 गेले, उत्तर 4 येणार. याचा आन्सर क्रमांक 50 आहे. बऱ्याच जणांना थोडासा प्रॉब्लेम झाला असेल याचा. आता याचं काहीच करायचं नाही, याचं वेगळं काही नाही. हे पूर्णांक आहे, या ठिकाणी आहे पूर्ण, या ठिकाणी पूर्ण, या ठिकाणी पूर्ण, या ठिकाणी पूर्ण. या ठिकाणी 2 शून्य आहेत, म्हणजे इथला पॉईंट कुठे जाणार आहे? या ठिकाणी एका शून्याच्या नंतर पॉईंट जाणार आहे, म्हणजे अगोदर तर 0च पाहिजे, नंतर 3 पाहिजे. इथं आहे, इथं नाहीये, हे कटलं. इथं आहे, इथं आहे, हे राहिले 2 मिनिटं. त्याच्यानंतर इथं 0 0 0 1 2 3 1 2 3, म्हणजे आणखीन 2 शून्य पाहिजेत. 2 शून्य किंवा ते अगोदर अंक असू शकतो. पॉईंटच्या नंतरचा विषय चालू. पॉईंटच्या नंतर 1 2 3, 3 नंबरला पाहिजे, 3 नंबरला अंक पाहिजे 3चा. तो आहे या ठिकाणी, या ठिकाणी आहे, पण ते अगोदरच कटलेले, ते पाहायची गरज नाही. या ठिकाणी 3 नंबरला अंक नाही, हे कटलं. या ठिकाणी 3 नंबरला अंक नाही, हे कटलं. ह्याची सुद्धा बेरीज करायची गरज पडली नाही आपल्याला. तुम्हाला पाहायचं असलं तर तुम्ही संपूर्ण चेक करून बघू शकता. याचा आन्सर क्रमांक बी एकदम बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा बघा, 5,500 रुपयाची खरेदी, 55,000ची खरेदी, आणि त्याच्यावर खर्च 3,400 रुपये झाला. टोटल घातले किती पैसे? हे सोपा प्रश्न होता. 58,400 रुपये घातले, पण विकले 56,030 रुपयाला विकले. याची वजाबाकी करून घ्या. येणारा काय? स्वस्त विकल्यामुळे तोटाच आहे. 10तनं 3 गेले, खाली राहिले 7, 3 3चा, 8तनं 6 गेले, खाली राहिले 2, 2,370 रुपये तोटा झाला. 2,370 रुपये या ठिकाणी तोटा झाला. चौरसाकृती बाग आहे. बाग अशी आहे, आणि या बागेला अशा आतल्या बाजूने एक रस्ता केलेला आहे. त्या रस्त्याची लांबी किती आहे? 2.5 मीटर आहे. ही किती रुंदी आहे? 2.5 मीटर आहे. 2.5 आहे. ही किती टोटल? 50. ही किती? 50. हे किती? 50. आपल्याला विचारलेलं आहे याचं क्षेत्रफळ काढायचं, विचारलेलं आहे सगळीकडे. याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला अगोदर इथं थोडी रचना करून घ्यावा लागेल. अशा भाग करावं लागतील 2. आता हा भाग जो आहे, याची हाईट किती? 2.5, म्हणजे ही इथून इतकी रुंदी इतकी 2.5 आहे, आणि ही 50. याचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे 50 गुणिले 2.5, हे याचं क्षेत्रफळ निघालं. तेवढंच क्षेत्रफळ याचं येईल, बरोबर आहे. मग ते आलेलं क्षेत्रफळ 2दा घ्यायचं, किंवा त्याला 2 ने गुणा, आणि उत्तर या ठिकाणी जे येईल ते येईल. काय येईल ते येईल बघा. आणि या ठिकाणचं बघा, आता हा जो एरिया आहे, ग्रीन कलर मध्ये घेतो मी त्या एरियाला. हा एरिया जो आहे, त्याची ही जी लांबी असेल ती असेल 2.5, पण ही जी उंची असेल ती 50 नसेल. आता 50 नसेल, कारण की इकडून आपण कॅल्क्युलेट इकडल्या बाजूला केलेले, वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला. ते राहिलं किती? या ठिकाणचा 2.5 आणि या ठिकाणचा 2.5 वजा करावं लागेल. म्हणजे 50 मधून 2.5 आणि 2.5 म्हणजे 5 वजा करायचं, म्हणजे किती राहिलं? 45 राहिलं. किती राहिलं? 45 राहिलं. म्हणजे याचा गुणाकार कसा करावा लागेल आपल्याला? याचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी असा करावा लागेल की ह्याची हाईट 45 आणि ही रुंदी 2.5. असं किती वेळेस? इथलं एकदा आणि इथलं एकदा. म्हणजे काय करावं लागेल? 45 गुणिले 2.5 बरोबर जेवढं येईल त्याची दुप्पट करायची, कारण की हे 2दा आहे. जसं हे 2दा होतं तसं याचं उत्तर जे येईल त्या दोन्हीची बेरीज करा. त्याचं उत्तर येतंय 4,750. 4,750. चला पुढचा प्रश्न घेऊया. याचं क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ म्हणजे काय नाही, लांबी गुणिले रुंदी आहे, आणि या ठिकाणी चौरस आहे, तरी बी दिली दोन्ही बाजूची. ही 196 येतं, हे 180 येतं, हे 192 येतं क्षेत्रफळ, आणि 187 येतं.
तर मग बी क्रमांकाच्या आकृतीचं क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे. ती बी क्रमांकाची आकृती आहे. बी नंबरलाच दिली. हा बी नंबर बी हे का इथं दिलेलं बी, हे बी बघायचं. तरी बी नंबरला दिलंय त्यांनी, ते तर नशीब. आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 196. चला पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न पाहू शकतात. या ठिकाणी काही नाही, हा प्रश्न झालेला आहे. असले प्रश्न खूप झालेले आहेत. छेदाला काय आहे 22 22 22. आता काय करायचे, अंशाच्या नुसत्या वजाबाक्या करायच्या. इथं वजाचं वजाबाक्या आणि बेरजा करायच्या. हे प्लसचं इथं, इथं प्लसचं. 5 अधिक 7 करायचंय. किती आलं, 5 आणि 7 आलं 12. वजातून 3, त्यातून 3 वजा करायचं, आलं 9. 9 मध्ये 9 मिसळायचं, 18 झालं. आणि 18 मधून पुन्हा शेवटी 1 वजा करायचा आहे, म्हणजे 17 राहिलं अंशाला आणि छेदाला 22. आन्सर क्रमांक बी बरोबर आहे. त्यानंतर आता याच्यामधून आपल्याला काय करायचंय, 33/40 मधून तुम्हाला काय वजा करायचं, म्हणजे एक्स वजा करायचं. बरोबर 11/40 हे तुम्हाला सांगितलेलं. एक्स ची किंमत काढायची, पण एक्स वजा आहे म्हणून एक्स पलीकडे न्यायचा, याला इकडे आणायचा एक्स, आणि हे इकडं प्लस आहे त्याला इकडे आणून वजा करायचं. म्हणजे 11/40 त्यातून वजा करायचे. छेद समान आहे. 33 मधून 11 गेले, 22 राहिले. किती राहिले, अंशाला 22 आणि छेदाला 40 राहिले. असा पर्याय कुठंच दिसा नाही. मग जमलिंग घ्यायची का नाही, याचं संक्षिप्त रूप करून पहा. याचं संक्षिप्त रूप करायचं शिकवलेलं आहे. 2 नी भागायचं, ह्याला असा प्रश्न झालेला आहे. 2 नी भागायचं, 1 1 बे 1 बे बे 1 बे इथे 20. आन्सर क्रमांक ए एकदम याचं बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही जाऊ शकतात, पुढे पाहू शकतात. लगा बघा 57 क्रमांकाचं गणित आहे. एका दुकानदार 1 रुपयाला 5 चॉकलेट विकत घेतली आणि 1 रुपयाला 4 याप्रमाणे त्यांनी विकले. चला विकी नका, काय बघूत आपण काय झालं ते. आता असा विचार करा की 100 चॉकलेट खरेदी करायला 100 रुपयाची चॉकलेट खरेदी केली तर किती येते ना आपल्याला, 500 येते. 500 चॉकलेट येते. पण तेच 500 चॉकलेट आपण 4 रुपयाने विकले. 4 रुपयाने विकले तर 125 उत्तर येतं. म्हणजे तुम्हाला 125 रुपये मिळायला लागले. किती मिळायला लागले तुम्हाला, 125. किती चॉकलेट विकायला, 500 चॉकलेट विकताना. खरेदी आणि हे विक्रीला. म्हणजे या ठिकाणी नफा किती राहिला, 100 रुपये गुंतवणुकीवर. 100 रुपये गुंतवणुकीवर त्याला नफा किती राहिला, 100 रुपये गुंतवणुकीवर त्याला नफा राहायला लागलाय 25 रुपये. 25 रुपये त्याला नफा किती पाहिजे, 125. मग गुंतवणूक एक्स करावं लागेल तेव्हा 125 नफा होईल. याचं बघा नीट तुम्ही, 5 पट 25 चे 5 पट आहे. मग ह्याची 5 पट किती असेल, 500 असेल. 500 रुपये गुंतवणूक करावं लागेल, म्हणजे 500 रुपयाचे चॉकलेट आणावं लागतील. तो विचारले चॉकलेट किती आणावं लागतील. मग 500 रुपये चॉकलेट आणि एक चॉकलेट किती रुपयाला, 5 रुपयाला. म्हणून 5 ने गुणा 2500 याचं उत्तर आहे आन्सर क्रमांक डी. आन्सर क्रमांक डी याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. या ठिकाणी हा प्रश्न खूप सोपा आहे. काय विचारलंय, क्यू आणि आर ने मिळून, क्यू चे किती 4, क्यू चे 4 आणि आर चे किती 10. चला ठीक आहे. क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नाची संख्या पी आणि एस. पी ने किती सोडवलेत, क्यू क्यू म्हणायचं होतं का. चला ठीक आहे, थोडं घाई झाली. क्यू कुठे, क्यू इथं. क्यू चे 6 आहेत, आर चे 10 आहेत. किती झाले टोटल, 16 सोडवले. आणि नंतर काय, पी आणि एस. पी ने किती सोडवले, 4 सोडवले. आणि एस ने किती सोडवले, 8 सोडवले. यांचे किती झाले, 8 आणि 4 12. कितीने जास्त आहे, 4 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे, 4 ने जास्त आहे. चला पुढचा प्रश्न. घड्याळाचा 6 वाजता 6 बरोबर वरी काटा असेल आणि इथला काटा इथं असेल, म्हणजे कितीचा कोण झाला, हा सरळ कोण झाला. कोणता कोण आहे, हो सरळ दिसतोय म्हणून सरळ कोण. सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. बघा टोटल सायकलचं चाक असतं वर्तुळ 360 डिग्रीचं असतं, मी म्हटलेलं आहे. तर त्यात किती तारा असतात, 24. म्हणजे 360 भागिले 24 करा. डायरेक्ट 24चा पडा येत नसला, 12 2 24, 12 3 36, 12 0 0. पुन्हा त्याला बे 1 बे, तिथं 15 येईल. निम्म 2 ने भागायचं म्हणजे निम्म करायचं. 15 डिग्री. आन्सर क्रमांक बी आहे. आन्सर क्रमांक बी आहे. चला पुढचा प्रश्न आहे पॅसेज. पॅसेज सोपे बी होते थोडेसे, काय अडचण नव्हती. आता याचे उत्तर पटपट सांगतो. आता हा जो आहे, हा जो गरुड प्राणी आहे तो कुठं सापडणार आहे तुम्हाला, उत्तर गोलार्धात सापडतो. उत्तर गोलार्धात. आणि जी मादी असते तिचा आकार कसा असतो, मोठा असतो. ही तिची ओळख आहे. यावरून लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊया. बघा या ठिकाणी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते, घर बांधण्यासाठी, घरटी बांधण्यासाठी. असा मोकळी जागेत तर तो बांधत नाही. झाडे झुडपे नसलेला परिसर. आता ते पर्याय पॅसेज म्हणजे झाडे झुडपे असलेला दिलेला आहे, असलेला. म्हणून नसलेला चालणार नाही. इमारतीच्या मोकळी जागेत तर बांधत नाही, म्हणून उंच आकाशात असं म्हणू शकतो आपण. कारण की स्पष्ट उंच आकाशात दिलेलं नाही, परंतु उत्तर हे उंच आकाशात बरोबर आहे. दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द, दिमागदार याचा समानार्थी शब्द सुवर्णमित. सुवर्णमित म्हणजे सोन्यासारखा.
सोन्यासारखा, परंतु या पॅसेजच्या बाबतीत हे उत्तर आहे. इथं विनयशील जमत नाही, भव्य म्हणजे मोठा जमत नाही, सुशील म्हणजे चांगला जमत नाही, दिमागदार याचा अर्थ त्या ठिकाणी गरुड हा पक्षी त्या सुवर्णमित म्हणजे दिमाग खात असा वापरलेला आहे, म्हणून या ठिकाणी सुवर्णिम हा याचं उत्तर आहे. पॅसेजच्या नुसार हे उत्तर आहे, असं म्हणजे आपल्या समानार्थी विरुद्धार्थीच्या नुसार चालणार नाही. मोठा या शब्दाच्या विरुद्धार्थी नसलेला याच्याकडे पाहणं गरजेचं होतं. मोठ्याच्या विरुद्ध अर्थी पाहिजे. मोठा म्हणजे मोठ्याच्या विरुद्ध अर्थी नसलेला म्हणजे समानार्थी शोधायचा आहे. समानार्थी शब्द शोधा. मोठ्याचा समानार्थी शब्द विरुद्धार्थी नसलेला म्हणजे समानार्थी शोधायचा असंच नाही, किंवा दुसरा बी काही बी लिहिलेला असू शकतो. समानार्थी शोधायचाच असं नाही. म्हणजे काय करायचं तुम्हाला, विरुद्धार्थी शब्द, मोठ्याचे विरुद्धार्थी शब्द सापडा. लहान जमतय, छोटा जमतय, सूक्ष्म जमतय. मग विरुद्धार्थी असलेले शब्द एवढेत, मग नसलेला काय व्यापक हा शब्द आहे. त्याच्यानंतर पुढचं घ्या. याच्यानंतर पुढचं सर्व प्रकारची कोळ्याच्या संदर्भात, कोळी जी आपला असतो प्राणी, त्याच्या संदर्भात हा पॅसेज आहे. चला पाहूया याची उत्तर. सदर परिषदेचा मुख्य विषय कोळ्याचे जाळ्याचं महत्व आहे. त्याच्या संदर्भातले जाळे ते अडकतं, त्यात कुणी त्यांचं जे खाद्य येतं ते त्यांचं संरक्षण करतं असं दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भात आहे. कोळ्याच्या जाळ्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे. अंडे जतन करतं, बरोबर आहे. ते खाद्य पकडण्यास मदत करते, बरोबर आहे. धोक्याच्या वेळी संरक्षण देते, हे बी बरोबर आहे. मग चुकीचं विधान कोणतं आहे? चुकीचं विधान हे आहे. म्हणजे आन्सर तुमचं सी पाहिजे. या ठिकाणी तुमचं आन्सर सी पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतात पुढे अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द. अडकल्याला लपला असं जमत नाही, खाल्ला बी जमत नाही, पळाला बी जमत नाही. पॅसेजच्या नुसार हा शब्द आहे तो चिकटला आहे. तो काय आहे? चिकटला. जाळ्यात काही अडकले हे कसं कळतं? त्याला असं स्पष्ट काही दिलेलं नाही कुठे की बाबा जाळ्यात अडकलेलं यामुळे कळतं. पण जाळ्यात अडकलं की त्याला ते जाणवतं असं काहीतरी शब्द आहे. त्यामुळे याचा अर्थ काय? अनुभवतो. एक तो नाही, त्याला वास येतो बी नाही, चवचा बी संबंध नाही. परिच्छेदाच्या शेवटी असलेल्या अस्तित्वात या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे खरा अर्थ, लपलेला अर्थ. तर काय अस्तित्व म्हणजे जगणे. जसं मनुष्याचं अस्तित्व आहे, आपलं अस्तित्व, याचा अर्थ लपणे नाही, पकडणे नाही, संरक्षण नाही. हे सोपे शब्द दिल्यामुळे ह्याचं उत्तर हे लिहिणं एकदम सोपं होतं, गरजेचं होतं. आता त्याच्यानंतर हा बी पॅसेज सोपा होता. शेवटचा पॅसेज थोडा अवघड आहे. थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द दमणे. त्या पॅसेज मध्ये दिलेला आहे, काही अडचण नाही. रोबोट चुका करीत नाहीत कारण ते यंत्र आहे हे दिलेलं आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता उतार्यातील पुढील पैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? मुलांना शिकवणे असं कुठंच नाही आलं. मोटर तयार करणे, टेलिफोनचा वापर, साफसफाई हे आलेले शब्द. हे आलेलं नाही, म्हणून आन्सर क्रमांक याचं डी एकदम बरोबर आहे. धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? संशोधन नाही, थकलेला नाही, ओळखणे नाही, सुरक्षित आहे. सुरक्षित हे उत्तर आहे त्याचं बी क्रमांक. चला त्यानंतर रोबोटच्या संदर्भात चुकीचे विधान शोधायचे. चुकीचं विधान आपल्याला शोधायचे काय? आता या ठिकाणी तुम्हाला पॅसेज मध्ये बघा, इथं रोबोट चुका करत नाही हे बरोबर विधान आहे. रोबोट अत्यंत उपयुक्त असतो हे पण बरोबर आहे. आता हे बहुंशी रोबोट माणसासारखे दिसतात आणि बहुंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात. हे दोन्ही वाक्य दाखवतो तुम्हाला, त्याच्यामध्ये तुमचं कन्क्लुजन झालेलं आहे. बघा, काही रोबोट माणसासारखे दिसतात, बहुंशी नाही. बहुंशी हा शब्द कशासारखा आहे? यंत्रासारखे दिसतात साठी. कशासाठी? यंत्रासारखे दिसतात. मग तुमचं या ठिकाणी चुकीचे विधान शोधायचंय. माणसासारखे दिसतात हे विधान बहुंशी नाही, काही शब्द इथं काही, हे विधान चुकीचं आहे. बहुंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात हे विधान बरोबर आहे. म्हणजे आपल्याला चुकीचं विधान शोधायला सांगितलंय. आपल्याला काय सांगितलंय? चुकीचं विधान शोधायला आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणून चुकीचं विधान आहे डी. बहुंशी नाही, तर काही शब्द होता. चला याच्यानंतर पुढचा पॅसेज आहे 76. हा थोडा हार्ड पॅसेज आहे आणि शेवटच्या टप्प्यातच टाकलेला आहे. तुम्हाला काही अडचणी आलेल्या असतील, याच्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी आलेल्या असतील. आता आपण अडचणी सॉल्व्ह करू. आता या ठिकाणी पुस्तक ही मानवी प्रयत्न साकार झालेली सर्वात टिंबटिंब कृती आहे. या ठिकाणी दिलेलं आहे 1 नंबरला अस्तित्वात राहणारी कृती आहे, परंतु या ठिकाणी तसा शब्द नाही. काळजी घेणारी तर शब्दच नाही. पुस्तकं कुठली आपली काळजी घेणार? अनुचित बी नाही जमणार. आणि कालपेव्य म्हणजे काळानुसार कालपेव्य करणारी, म्हणजे आपल्या काळाचा म्हणजे कालपेव्य म्हणजे आपलं काळ वेळ वाया घालणारी. कालाचा म्हणजे वेळेचा अपव्यय करणारी, वाया घालवणारी असा शब्द आहे. म्हणून मानवी पुस्तक आहे आपल्या काळाचा वेळ वाया घालत नाहीत आपलं, तर त्याचा आपल्याला उपयोगी आहे. म्हणून याचा आन्सर क्रमांक 76 आहे. तरी पण जर काही वाटलं कन्क्लुजन तर मला तुम्ही फोन करू शकता. माझा फोन नंबर आहे, किंवा आपल्या पुढच्या बॅचला कोणाला जॉईन व्हायचं असलं, सबस्क्राईब करायचं असलं कोणाला,
तर तुम्हाला फ्री मध्ये आपण तुम्हाला शिकवतो. तर तुम्ही काय करायचं, आता याच्या खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक देईन. ग्रुप तुम्हाला जो ग्रुप आपल्याला नवोदय शिष्यवृत्तीचा ग्रुप आहे तो ग्रुपची लिंक देईन. त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करायचे किंवा 98 51 25 88 ला तुम्ही कॉल करू शकतात आणि जॉईन होऊ शकतात. किंवा आरोही 2218 चिटकून टाकायचं, आपलं चॅनल सर्च होईल, त्या चॅनलला सर्च करून तुम्ही त्याला जॉईन होऊ शकतात. किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तुमच्या बहीण भावाला वगैरे पुढल्या वर्षी किंवा नवीन बॅच साठी किंवा नवीन अभ्यास करण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही जॉईन करू शकतात. काल प्रभावात पुस्तक टिकून राहतात कारण आता हे प्रश्न खूप कन्क्लुजन देणारा होता मला, कारण की त्यात लेखकाचे मन असते, त्यात महान विचार असतात, अप्रस्तुत शब्द, त्यामुळे हे तर चालणार नाही. त्यात अप्रस्तुत सामग्री असते असं म्हणता येणार नाही आणि ते मुद्रित सामग्री असते. मला यात खूप कन्क्लुजन वाटलेलं आहे, तरी मला याचं उत्तर मात्र तुम्ही कमेंटमध्ये टाकायचे. तुम्ही काय लिहिलंय ना तुम्ही मला कमेंटमध्ये टाका. मला याचं खूप कन्क्लुजन वाटलेलं आहे, परंतु माझ्या म्हणण्याने किंवा पुस्तकं ही टिकून राहतात कारण त्यात लेखकाचे मन असते असं नाही. लेखकाच्या मनामुळे काही पुस्तकं टिकत नाहीत, त्यात महान विचार असतात, हे बी महत्वाचं आहे. आणि अप्रस्तुत हा शब्द मला त्यामुळे वाटत नाही की हे उत्तर असेल. आणि त्यात मुद्रित सामग्री असते, त्यात मुद्रित सामग्री असते, परंतु पुस्तकात हा शब्द नसल्यामुळं आणि पुस्तकात मात्र हा शब्द आहे, महान विचार असतात असा शब्द आहे. म्हणजे त्याचं उत्तर एक तर बी असू शकतं किंवा डी असू शकतं. तुम्ही काय लिहिलंय मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट मात्र करून सांगायचंय, 100% सांगायचंय. बघूया कुणाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला थोडंच राहिलेलं आहे. पुढील आता चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण की मी तुमची प्रश्नपत्रिका बाहेर आली की लगेच तुम्हाला मी आन्सर शीट टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील अनुपयुक्त या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. समानार्थी शब्द विचारलेला. अनुपयुक्त म्हणजे उपयोगी नसणारा, बघा उपयोगी नसणारा म्हणजे रोगी होते का नाही, समानार्थी विचारला. अनुपयुक्त म्हणजे उपयोगी नसणारा म्हणजे रोगी होते का नाही. योग्य म्हणजे उपयुक्त असू शकतो आणि उपयोगी नसणारा म्हणजे अयोग्य. मला तो अयोग्य वाटतोय, मला तो उपयोगी वाटत नाही असा अर्थ होतोय. शब्द खूप सोपा होता. अनोळखी म्हणजे ज्याची ओळखच नाही त्याला आपण कसं उपयोगी अनुपयोगी म्हणू शकतो. माझी ओळखच नाही तर मी तो उपयोगी असं म्हणू शकत नाही किंवा अनुपयोगी म्हणू शकत नाही. याचा आन्सर क्रमांक किती आहे, त्याच्यामुळं डी आहे. याचा आन्सर क्रमांक किती आहे, डी आहे. जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते कारण काय, अनेक क्षेत्रात मदत होते, जीवनात अनेक क्षेत्रात मदत होते म्हणून. कालपव्य होते म्हणून याच्यामध्ये एक जमलिंग आहे बघा मुलांना. चला याची बी जमलिंग आहे. जीवनात अनेक क्षेत्रात मदत होते म्हणून पण, आणि जतन करण्याचं कारण अनेक पुस्तकं जतन केले जाते कारण की ते कालानुसार कालापव्य नाही. हे अनेक पुस्तक अनेक क्षेत्रात मदत होते, याचा 100% उपयोग आहे. कालापव्य याचा अर्थ की बाबा वेळ वाया घालतात असं होणार नाही. त्यामुळे अनेक क्षेत्रात मदत होते म्हणून त्या पुस्तकाचं जतन केलं जातं. सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे पडझड या शब्दाचा अर्थ. आता इमारतीच्या बाबतीत एक शब्द आला होता या ठिकाणी पॅसेज मध्ये बघा, मला लगेच माहिती आहे, मी सगळं वाचलेलं आहे. इमारतीची पडझड होते कशी, म्हणजे पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्व राहणारी कृती आहे. बघा पुस्तक ही दीर्घकाळ अस्तित्वात राहतात, परंतु इमारतीची काय होते, पडझड होते. म्हणजे इमारत काय होती, वेगळी होती का नाही, सरकावणे का नाही, कापणे का नाही, हे एकदम सोपं आलतं. त्याच्यामुळे हे ढासळणे शब्द एकदम व्यवस्थित लागू होतोय. चला जे नवीन कुणी पाहिला असेल व्हिडिओ त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन कुणी येणार असतील 4थीची मुले त्यांच्यासाठी या चॅनलचं नाव सांगा, त्यांना फ्री मध्ये मार्गदर्शन आपण करतो नवोदयचं आणि शिष्यवृत्तीचं आणि 8वी NMS संदर्भात आपण फ्री मध्ये मार्गदर्शन करतो. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र मैत्रिणी याला बसलेले त्या सर्वांना काय करा, त्या सर्वांना आपल्या ही लिंक शेअर करा आणि तुमचे जेवढे मार्क पडलेत तेवढे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट मात्र नक्की करा. सर्वांना चांगले मार्क पडले असेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. बाय.